श्री स्वामी समर्थ. जीवनात माणूस अनेक प्रकारच्या समस्यांनी त्रस्त असतो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार अनेक प्रकारचे दोष देखील बघायला मिळत असतात, ज्यामुळे व्यक्तींच्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो. हे सर्व समस्यांचे निराकरण म्हणजेच श्री हनुमान चालीसामध्ये आहे. धार्मिक मान्यतेनुसार दररोज हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ शकतच नाही. हनुमानजी हे कलियुगातील जागृत देव आहेत. ज्या व्यक्तीवर हनुमानजींची असीम कृपा होते त्यांचे जीवन आनंदाने भरून जातं. हनुमान चालीसेची प्रत्येक ओळ हा एक महामंत्र आहे. प्रत्येकाने दररोज हनुमान चालीसाचं पठण अवश्य करावं. हनुमान चालीसाचं पठण केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता कधीच भासत नाही. हनुमान चालीसाचे नित्यपठण केल्याने शनी साडेसाती आणि ढय्यापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर हनुमान चालीसा पठण करण्याचे फायदे सुद्धा भरपूर आहेत. दररोज हनुमान चालीसा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढत जातो. दररोज हनुमान चालीसाचे पठण केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. हनुमान चालीसाचे पठण केल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात. हनुमान चालीसाचे पठण केल्याने कोणत्याही कामात अडथळा येत नाही. माणसाला प्रत्येक कामात यश मिळतच जातं. दररोज हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होऊन आणि सकारात्मकतेचा प्रवेश आपल्या घरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मनामध्ये संचारत राहतो. हनुमान चालीसाचे नियमित पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण हनुमानजी स्वतः करतात. रोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने मोठमोठे आजारही दूर होतात. जो व्यक्ती रोज हनुमान चालीसा पाठ करतो तो सर्व रोगांपासून दूर राहतो. हनुमान चालीसाचे नित्यपठण केल्यास सर्व मनोकामना, सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. हनुमानजींच्या भक्तावर वाईट नजरेचा प्रभाव कधीही पडत नाही. हनुमान चालीसा पाठ केल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. तसंच हनुमान चालीसाचे पठण केल्यानेही रामाची कृपा प्राप्त होत असते. ज्या व्यक्तींवर हनुमानजींचा आशीर्वाद होतो त्याच्यावर सर्व देवी देवतांची विशेष कृपा असते. म्हणूनच रोज हनुमान चालीसाचं पठण केल्याने हनुमानजी प्रसन्न सुद्धा होत असतात. म्हणून आजपासूनच एक नित्यनेमाने आपण संकल्प करायचा आहे की किमान दिवसातले 10 मिनिटं तरी आपण हनुमानजींचा हनुमान चालीसा हा पठण करायचा आहे. जेणेकरून आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात यासाठी. वेळ काहीही लागत नाही. फक्त आपण ठरवायचं असतं की आपल्याला ते करायचंच आहे. जेव्हा आपण आपल्या मनाने ज्या गोष्टी करायच्या ठरवतो आणि त्या करतो तेव्हाच आपल्याला त्या गोष्टींची प्रचिती येत असते. जर तुम्ही हनुमान चालीसा हा पठण करून बघत असाल तर तुम्हाला याचा अनुभव नक्की आलेला असेलच. आणि जर नसेल आला तर तुम्ही आजपासून हनुमान चालीसा पठण करायला सुरुवात करायची आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव बघायला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.